हरिओम. भगवद्गीता बोध. योगदास श्री जयगणेश जोशी यांनी केलेले निरूपण. अध्याय 3. कर्मयोग. ओम श्री परमात्मने नमः. अथ तृतीयोऽध्यायः. जय योगेश्वर. परम आत्म्याला नमस्कार. अध्याय 3. श्लोक क्रमांक 19. तस्मात् असक्तः सततं कार्यं कर्म समाचर. असक्तः हि आचरन् कर्म परम आपनोति पुरुषः. यास्तव सतत कर्मामध्ये अनासक्त राहून कर्म करावे, कारण आसक्ती न ठेवता कर्म करून मनुष्य परमगतीला प्राप्त होतो. मनुष्याला कर्माचे फळ चिकटते, कर्म चिकटत नाही. मनुष्याला कर्म अटळ आहे. तसंच कर्म केलं की त्याचं फळ हे मिळतंच, परंतु तरीसुद्धा कर्म करूनही त्याचे मिळणारे फळ त्याला चिकटता कामा नये. यासाठी युक्ती सांगितलेली आहे की कर्माच्या फळाची आसक्ती न ठेवता निष्काम राहून कर्म करायचे. परमात्म्याने ही अप्रतिम सुंदर सृष्टी अंतरात्म्याच्या उपभोगण्यासाठीच निर्माण केलेली आहे. अंतरात्मा सूक्ष्म आहे, सृष्टी जड आहे. ती उपभोगता यावी यासाठी सूक्ष्म अंतरात्मा जड देहादी इंद्रिय धारण करतो. या देहादी इंद्रियांनी सृष्टी जशी आहे तशी उपभोगावी. ती उपभोगताना कर्म करावे लागते. त्यावेळी त्या कर्मामुळे मिळणाऱ्या फळाचा मोह ठेवायचा नाही, त्या फळात गुंतायचे नाही. आपण काम करतो, धंदा करतो, नोकरी करतो आणि याबद्दल आपल्याला धन मिळते, हे जरा समजून घ्यायचं आहे. आपण या जन्मी जिवंत असतो याचा अर्थ आपला देह जिवंत असतो असा आहे. आपण तर आत्मा आहोत, आपण सतत असतोच, परंतु या विशिष्ट जन्मी आपण असल्याची खूण म्हणजे आपला देह जिवंत असतो. हा देह जिवंत ठेवण्यासाठी त्या देहाला अन्न वस्त्र निवारा द्यावा लागतो, म्हणजे तो जिवंत राहून त्याचा आपण हे सद्य जीवन जगायला उपयोग करू शकतो. देहाला लागणारे अन्न वस्त्र निवारा या जगात धन मिळवल्याशिवाय उपलब्ध होत नाही. त्यासाठी आपण कर्म करतो. यावेळी आपल्याला जे मिळते ते त्या कर्माचे फळ असते. हे फळ मोठे मोहक असते. या फळामुळे देहादी इंद्रिय नुसतीच जीवित राहत नाहीत, तर त्यांना त्यापासून मोठे सौख्य मिळते. अन्नाने केवळ देह जीवित राहत नाही, तर आपल्या जिभेला त्या अन्नाच्या चवीची गोडी फार सौख्य देते. अंगावर कपडे घालून केवळ देहाचे थंडी ऊन वाऱ्यापासून संरक्षणच होत नाही, तर त्या कपड्याचा मुलायम स्पर्श, त्याची रंगत संगत देहाला सौख्य देते. निवाऱ्याने देहाचे केवळ संरक्षणच होते असे नाही, तर त्या व्यक्तीची तथाकथित शान वाढते. यामुळे त्याला फार सौख्य मिळत असते. हे सौख्य परत परत आणि वृद्धिंगत होऊन मिळत राहावे असे वाटते. त्यातील ज्या वस्तूंमुळे देहादी इंद्रियांना जास्त सौख्य मिळते त्या वस्तू सतत आणि भरपूर हव्याशा वाटतात. मनुष्य या हव्याशा वाटणाऱ्या वस्तू मिळवण्यासाठी कर्म करू लागतो. याचा अर्थ आता मनुष्य देह जिवंत राहावा केवळ यासाठीच कर्म न करता त्या देहाचे चोचले पुरवण्यासाठी कर्म करू लागतो. हीच आसक्ती असते. यामुळे भोग निर्माण होतात, कारण जे पाहिजे ते सर्व मिळत नाही, परंतु त्या न मिळालेल्याबद्दल आसक्ती मात्र कायम राहते. हेच ते संचित भोग असतात. जसे मनुष्य मरण पावला की त्याचा देह नष्ट होतो आणि तरीही त्याचे भलेबुरे कर्तृत्व त्याच्या मागे शिल्लक राहते. तद्वतच देहाचे पतन झाले तरीही त्याचे अतृप्त भोग संचित होऊन आत्म्याबरोबर चिटकून राहतात. या संचित भोगांमुळे त्यांच्या तृप्तीसाठी आत्मा जन्ममरणाच्या फेऱ्यात अडकतो. यास्तव कसलीही आसक्ती न ठेवता कर्म करावे. कर्माच्या मोबदल्याची अपेक्षा न ठेवता कर्म करावे. कर्माचे कर्तृत्व मिरवू नये. आपले कर्म म्हणजे जीवनाच्या नाटकातील एक भूमिका असते. कर्म झाले की भूमिका संपते, नाटक समाप्त होते. त्यानंतर आत्मरंगी रमून जावे. केलेल्या कर्माला विसरून जावे. पूर्ण अनासक्त राहून कर्म करावे. कर्माच्या मोबदल्यात रस असणे म्हणजे आसक्ती झाली. कर्माच्या मोबदल्याबद्दल तिटकारा तिरस्कार करणे म्हणजे विरक्ती झाली. ही अनासक्ती नव्हे, कारण विरक्ताच्या जवळ दबलेली आसक्ती असते. ती उफाळून बाहेर येऊ नये म्हणून तो त्या मोबदल्यापासून दूर पळून जातो. हेही कामाचे नाही. ही अनासक्ती नाही. असा मनुष्य सतत विरक्त राहू शकत नाही. भगवंत श्रींनी तर येथे सतत असा शब्द मुद्दामहून वापरला आहे.
अनासक्ती म्हणजे कर्मफळाच्या सानिध्यात असूनही त्याच्या उपभोगात रस नसणे. कर्म करावे, त्याचे जे फळ मिळेल ते संतुष्ट मनाने स्वीकारावे. त्याचा उपयोग देह जीवित राहण्यासाठी अत्यावश्यक वस्तू उपलब्ध करण्यासाठी करावा. जास्तीचे धन संचित करू नये, ते सत्पात्री व्यय करावे. देह जीवित राहण्यासाठी अत्यावश्यक अन्न, वस्त्र, निवारा जरूर उपलब्ध करावा, परंतु त्यात रस घेऊ नये. अमुकच पदार्थ पक्वान्न तमुक चवीचे पाहिजे ही आसक्ती आहे. अमुकच रंगाचा कपडा पाहिजे, अमुक दर्जाचे कापड पाहिजे ही आसक्ती आहे. राहायला चैनीची जागा पाहिजे ही आसक्ती आहे. देह जीवित राहील इतपत कमावून सदा आत्मरंगी रत असणे, सदा जीवनाबद्दल तृप्त असणे आणि वाट्याला आलेले जीवन आनंदाने स्वीकारून संतुष्ट असणे म्हणजे अनासक्ती होय. भगवंत श्री सांगत आहेत की यास्तव सतत कर्मामध्ये अनासक्त राहून कर्म करावे, कारण आसक्ती न ठेवता कर्म करून मनुष्य परमगतीला प्राप्त होतो. ही परमगती म्हणजे कैवल्यानंद होय. जो मनुष्य अनासक्त राहून कर्म करतो तो कोणत्याही भोगात अडकत नाही. त्याचे जीवन सदा आनंदाने बहरलेले असते, कारण जितके सौख्य मिळवावे तितके दुःखाला सामोरे जावे लागते. त्यापेक्षा सौख्य आणि दुःख याच्या अतीत राहून आयुष्याचा ते जसे आहे मिळाले आहे तसा त्याचा स्वीकार करून सदा आत्मभान ठेवून त्यातच स्थित असावे. भगवंत श्री सांगत आहेत की ही स्थिती सतत नेहमी सांभाळायची आहे, तरच भोगप्रवृत्ती निरोध होऊन आत्मप्रवृत्ती जोपासली जाईल. ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. ही परमगती प्राप्त झाल्याची खूण आहे. त्यातच नरदेहाच्या जीवनाचा सत्य अर्थ सामावलेला आहे. हरिओम.